सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कलाकार पुढारी न्यूजवर आणि कलाकार या स्पेशल शोमध्ये. म्हणजे जेव्हापासून कलाकार हा शो मी केला तेव्हापासून असं वाटलं ना की प्रवास सुरू झाला पाहिजे. आणि नेहमी प्रवास सुरू होताना आपण अनेक अशांना गर्जना देतो, अनेक गोष्टी की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जी व्यक्ती आता माझ्यासोबत आहे, मी त्यांच्याबरोबर 2-3 आउटडोर शूट्स केलेत, आउटडोर अवॉर्ड शो केलेत. आणि अवॉर्ड शोला जाताना जेव्हा आम्ही फिरायला जायचो ना तेव्हा त्यांचं एक स्पेशल असतं, गणपती मोरयानंतर मैं अपनी झांसी नहीं दूंगी पासून. सो मला आता सुरुवातीला असं वाटतं पुष्कर सर ते तुम्ही करावं आणि आपला शो सुरू करावा. अरे वा वा. तर 2-3 गोष्टी जे तुम्ही इंटरेस्टिंगली त्या ट्रिपमध्ये करता. काय आहे की आपण जन्माला उशिरा आल्यामुळे काही घोषणा आपल्या द्यायच्या राहून गेल्या मला नेहमी वाटतं. व्हेरी ट्रू. म्हणजे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री गजानन महाराज की जय, सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय, साईबाबा की जय. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय. मेरी झांसी नहीं दूंगी, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. आता ह्या घोषणा आहेत, ह्या स्वातंत्र्यापूर्वीच्या घोषणा आहेत. बरोबर. वंदे मातरम, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद. ह्या सगळ्या घोषणा मला नेहमी शाळेपासूनच खूप मला खूप त्या घोषणा द्यायला आनंद, उत्साह वाटायचा आणि ऊर्जा यायची, त्याच्यातनं प्रचंड ऊर्जा मिळायची. त्यामुळे त्या घोषणा द्यायला मला नेहमी आवडायचं. आणि त्यानंतर मग माझ्यातले किडे सुरू व्हायचे. मग सरकारने ज्या काही आपण ST वरती किंवा बसच्या पाठी ज्या घोषणा वाचतो त्या घोषणा पण मला द्याव्याशा वाटतात की पाणी गाळा, नारू टाळा, गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा. वा. इथपासून ते बोगद्यात थांबू नका. वा. इथपासून ते सगळ्या घोषणा म्हणजे हेल्मेट पहनना जरूरी है, ना समझो मजबूरी है, ही आवश्यक घोषणा आहे ना. व्हेरी ट्रू. बरं, हे सरकारने सांगितलं, हे सगळ्यांनी आचरणात आणायला पाहिजे. चला, मला त्याच्यामध्ये गंमत दिसली, पण कोणाला तरी त्याच्यामुळे सिरियसनेस येऊ शकतो. बरोबर आहे. सो हेल्मेट पहनना जरूरी है, ना समझो मजबूरी है, ही सुद्धा घोषणा माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. क्या बात. आणि ना कलाकार या शो मध्ये आता तुमचं स्वागत आहे सर. थँक्यू सो मच या घोषणा दिल्याबद्दल. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी बाकीच्या लोकांना नेहमी गाडीबद्दल विचारतो, पण आपण जिकडे फिरतोय दिस इज तुमची जन्मभूमी, कर्मभूमी, सगळंच काही ना. म्हणजे पार्ले म्हणजे जीव की प्राण. पार्ल्यात जन्म, अर्थात शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, हे सगळं पार्ल्यामध्ये. त्यामुळे पार्ला हे माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचं. आणि पार्ला म्हणजे हृदयाचा तुकडा आहे. आहा, काय सांगायला याच्यावर तुम्ही बघितलंय हे सगळं बदलताना, घडताना, काय सांगायला बद्दल. आता आपण कुठे चाललोय? आता आपण पार्ल्यातल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं फिरतोय. पार्ल्याची गंमत अशी की पार्ल्यामध्ये पूर्वी छोटे छोटे बंगली वजा अशी घरं होती. म्हणजे बंगले किंवा बंगली आपण म्हणतो ना, तशी घरं होती. त्या जागी आता बिल्डिंग्स येत आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्ल्यामध्ये तुम्ही 7 मजली बिल्डिंगच्या वरती मोठे टॉवर्स बांधू शकत नाही. एअरपोर्ट असल्यामुळे, तो फनेल झोन असल्यामुळे करू शकत नाही. त्यामुळे पार्ल्यातनं तुम्हाला आभाळ दिसू शकतं. ते माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं. विलेज पाडले असं त्याचं पूर्वी नाव होतं. पूर्वी नाव. अच्छा. विलेज पाडले, बरोबर, इंग्रजांच्या काळात. आणि जसं हा पाडले आहे तसा पलीकडे आहे तो इडले. हा, तो पाडले आणि इडले अशी ही 2 छोटी छोटी गावं होती. ओके. तो त्यानंतर विलेज पाडलेचं विले पार्ले झालं आणि इडलेचं इरला झालं. इरला मार्केट. हा, इरला जो एरिया आहे, NM कॉलेज वगैरे, बरोबर, तो पार्ला वेस्टचा जो एरिया आहे तो इडलेचा इरला झाला. आणि पार्ल्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला कमीत कमी 4 ते 5 रस्ते आहेत. म्हणजे तुम्हाला मी इकडनं जाऊ का, इकडनं जाऊ का, इकडनं जाऊ. तुमच्या घरीच आता मी आलो, मी 3-4दा या घराकडे आलोय, 3दा वेगळ्या रस्त्याने आलोय, एवढं मला कळलं. आणि GPS वेगळा रस्ता दाखवतो. हो, म्हणजे पार्ल्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला 4 ते 5 रस्ते आहेत. आणि त्यामुळे ते सोपं जातं. पूर्वी ह्याच सगळ्या रस्त्यांवर मी जवळजवळ अनवाणी पण फिरलेलो आहे. कारण आम्ही क्रिकेट खेळायचो, कोणाकडे मित्राकडे जायचो, तेव्हा धावत जायचो, ह्याच सगळ्या रस्त्यांवरनं जायचो. आता ह्या ठिकाणी बिल्डिंग झालेल्या आहेत, पण पूर्वी 1 ते 2 मजलीच बिल्डिंग असायच्या. आणि जवळजवळ निम्म पार्लं एकमेकांना ओळखत असायचं, कमीत कमी निम्म पार्लं. तुमच्या आयुष्यातली ती पहिली गाडी, तुमच्या आता ड्रायव्हिंग व्हील कधीपासून आलं, कधी शिकलात, ती गाडी घेण्याचे किस्से असतील किंवा काय, वॉटेवर आहे ना. म्हणजे
मी 18व्या वर्षी ड्रायव्हिंग लायसन्स काढलं. हा ते मोटरसायकलचं आणि कारचं दोन्हीचं काढलं. बरोबर. मोटरसायकल माझ्याकडे त्यानंतर आली, मी विकत घेतली. पण माझं लग्न झालं आणि लग्नानंतर जेव्हा प्रांजल प्रेग्नंट राहिली, तिने कन्सीव्ह केलं, तेव्हा मी ठरवलं की नाही, आता आपल्याला तिला मोटरसायकलवरनं फिरवणं बरं नाही. बरोबर. म्हणून मी पहिली गाडी घेतली ती मारुतीची. क्या बा. सेकंड हँड घेतली मारुती 800. एकदा भर पावसामध्ये बरं का तिथे मी गाडी पार्क केली होती आमच्या इकडे. आतमध्ये गाडीतलं पार्किंग होतं, पण मी बाहेर कशासाठी तरी जाणार होतो, पण खूप जोराचा पाऊस आला म्हणून मग मी गाडी बाहेर काढली होती. तेवढ्यात एकाची गाडी बंद पडली, मग त्याला मी माझं पार्किंग दिलं आणि मी बाहेर वेगळ्या ठिकाणी गाडी पार्क केली आणि मी माझ्या कामासाठी गेलो. आणि थोड्या वेळाने मला फोन आला, अरे पावसामध्ये झाड पडलं, ते आपल्या गाडीवर पडलं. शट. असला हादरलोय मी, कारण आपले कष्टाचे पैसे, त्यातून घेतलेली गाडी, आणि मला ते सगळं दिसायला लागलं की मी चांगुलपणा दाखवला की एकाची गाडी बंद पडली, त्याला आपलं पार्किंग द्या, तो उद्या सकाळी येणार आहे, तो घेऊन जायला, आपण काय इथेच राहतो, मग आपण ह्या ठिकाणी पार्क करूया वगैरे. हे सगळं मी जे केलं त्याचं मला फळ काय मिळालं तर माझ्या गाडीवरती झाड पडलं. आणि दुसऱ्या दिवशी मला शूटिंगच्या इकडे मुग्धा गोडबोले भेटले आणि म्हणे, अरे पार्ल्यात मी बघितलं एका गाडीवरती झाड पडलं होतं आणि गाडीची काय अवस्था होती, कसा झोपला असेल तो रात्रभर माणूस, कोणास ठाऊक. म्हटलं मी नाही रात्रभर झोपू शकलो. म्हणेल म्हणजे, म्हटलं ते माझ्याच गाडीवरती झाड पडलं होतं आणि मी रात्रभर खिडकीत जागा होतो. नेक्साची इग्निस ही गाडी, ही पण गाडी मला खूप आवडते. लाईट आहे ना, म्हणजे कुठेही फिरवता येते, कुठेही पार्क करता येते. अगदी एक्झॅक्टली सहज फिरता येतं. आणि ह्या गाडीमध्ये फीचर्स पण खूप चांगले आहेत. मुळात मला हॉर्न वाजवायला आवडत नाही. बरोबर. मला सीट बेल्ट न लावता गाडी चालवताच येऊ शकत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे आपण कपडे न घालता तसेच घराबाहेर पडलो की काय असं मला वाटायला. माझ्या बाजूच्या माणसाला सुद्धा मी सीट बेल्ट लावायला कंपल्सरी करतो आणि राहिलंच पाहिजे. हे आता हे आमचं डहाणूकरचं ग्राउंड. हे डहाणूकरचं ग्राउंड, या ग्राउंडवरती खेळलेलो आहे मी. आणि ह्या बाजूला दिसतंय हे आमचं डहाणूकर कॉलेज. इथे शिकलोय. माझ्या ज्या किडांना आता तुम्ही कला अभिला म्हणून त्याची सुरुवात करता, त्याची सुरुवात इथे झाली. सर, पण काय काय सुरुवात होती सांगा ना मला, कारण आम्ही अनेक किस्से ऐकले की तुम्ही कॉलेजला तुम्ही रिक्षाही चालवायचात. इज इट ट्रू? हो. पण का? पैसे कमवण्यासाठी. आई वडिलांची जी आपल्याला ती काय पॉकेट मनी जो दिलेला असतो तो कधीच मुलांना पुरेसा पडत नाही. बरोबर. मग त्यावेळेत करायचं काय. राईट. सो आम्ही एक एनर्जीचा बूथ पण आम्ही दोघा मित्रांनी म्हणून आम्ही चालवायचो आणि त्या एनर्जीचा बूथ ज्याचा होता त्याची रिक्षा होती. सो जेव्हा तो एनर्जीचा बूथ बघायचा तेव्हा मी रिक्षा चालवायचो, माझा मित्र रिक्षा चालवायचा. असं जुजबी पैसे कमवण्यासाठी या बारीक सारी. पण घरी माहिती होतं की तुम्ही रिक्षा चालवता? नाही, घरी एकदा असं कसं जमलं तो लपवायला तुम्हाला? काय अनेक गोष्टी कॉलेजमध्ये आपण अशा करायचो, आपण घरी लपवायलाच लागायचं. अनेक कलावंतांनी खऱ्या अर्थानं विलेपार्ला खूप मोठं केलं. आपण सांस्कृतिक उपनगर म्हणून पार्ल्याकडे बघितलं. व्हेरी ट्रू. म्हणजे कोणते कलाकार होते ज्यांना तुम्ही पहिल्यांदा जे पार्ल्यात राहतात आणि यू आर अ फॅन ऑफ, त्यांना भेटला तुम्ही? अरे मी लहानपणापासून बघत आलो ते म्हणजे विक्रम गोखले, दत्ता भट, सतीश दुभाषी. बरं, लहानपणी आमच्या घराच्या मागे मी तुम्हाला दाखवेन, पु ल देशपांड्यांचं घर तिथे, त्यांच्या बाजूला सतीश दुभाषींचं घर. हे आम्ही पार्ल्यात लहानपणी बघितलं. आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना आम्ही हे दाखवायला घेऊन जायचो. इथे पु ल देशपांडे राहायचे, इथे सतीश दुभाषी राहतात. दत्ता भट पार्ल्यात, विक्रम गोखले, विनय आपटे, सचिन खेडेकर, इला भाटे, हे सगळे पार्लेकर, चंद्रकांत मेहेंदळे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाट्यकलेचा आमचा प्रवास सुरू केला. हे सगळं ज्यांच्याकडनं आम्ही काय काय शिकत गेलो आणि ज्यांच्याकडे बघून असं वाटलं की नाही आपल्याला ह्यांच्यासारखं व्हायचं, असे खूप कलाकार पार्ल्यातले. मग खूप जणांनी मग तिथे हे घेतली. हे चालूच आहे. अरे रस्त्यात पार्ल्यामध्ये मी चालत निघालो तर दर 2 पावलांवरती कोण ना कोणतरी ओळखीचं भेटतं, गप्पा मारतं.
पूर्वी प्रांजल आणि मी समजा काही मार्केटमध्ये जाणार असू ना, राईट. तर प्रांजल वैताग आहे, तुझ्याबरोबर यायला नको, सतत थांबावं लागतं, कोण ना काहीतरी बोलत असतं, काहीतरी बडबडत, आणि तू पण त्यांच्याबरोबर इतका रेंगाळ्यात बसतोस. अरे जुने मित्र भेटल्यावरती गप्पा पहिले होतं ना. आता गप्पा म्हटल्यानंतर आता हा दिसतोय, हा नाका आहे ना, हा गोकुळचा नाका, बरोबर, ह्याच्यावरती आम्ही अख्खा दिवस काढायचो रे. इथे दाखवतो तुला, जिथे उत्तम चहा मिळतो आणि त्याच्या बाजूला गजाली, तेव्हा गजाली नव्हतं, बरोबर, तिथे कॅनरा नावाचं हॉटेल होतं. अच्छा, कॅनरा आणि त्याच्या बाजूला गोकुळ. बरोबर. सो समजा मी कॉलेजमध्ये दिसलो नाही तर लोकांना समजायचं की मी गोकुळवर असणार, कारण तेव्हा मोबाईल फोन वगैरे काय नाही, काही नाही. त्यामुळे एकमेकांना गाठायचं असेल तर हे अड्डे माहीत होते. जसे संध्याकाळनंतर आतमध्ये मार्केटमध्ये रजवाडी म्हणून चहाच, बरोबर, चहाच्या निमित्ताने जेव्हा भेटायचे ते सगळे गप्पा मारायलाच भेटायचे ना. लागेल ती माझी शाळा पार्ले टिळक विद्यालय, जिथे माझे काही फार किडे नसायचे. तिथे अभ्यास आहे की अभ्यास, कारण आमचे सहस्रबुद्धे सर आणि आमचे शाळेतले सगळेच सर आणि बाया आमच्या शिकवणाऱ्या इतक्या रांगोळी वगैरे पण काढत शाळेत वगैरे, शाळेत रांगोळी काढायचो. लेखन वगैरे तुमचं चांगलंच होतं, त्यामुळे तुमचे हँडरायटिंग वगैरे तर माझं अक्षर चांगलं असल्यामुळे बोर्ड लिहायचो, रांगोळी काढायचो. पार्ले टिळकची शिस्त आणि त्या शिस्तीचा फायदा आज मला जाणवतो. पार्ले टिळकमुळे मला माझं मराठी चांगलं आहे असं जेव्हा लोक म्हणतात, त्याचं सगळं श्रेय हे पार्ले टिळक विद्यालय शाळेला जातं. नाहीतर अनेक जण मराठी रंगभूमीवरती, मराठी चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम करणारे कॉन्व्हेंटमध्ये किंवा इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले असतात, त्यांचं मराठी नाही तितकं चांगलं आणि त्यांना त्रास होतो. देवनागरी लिपी वाचताना लोकांना त्रास होतो. तर मला मराठी असेल तर ती देवनागरी लिपीतच लागते. हिंदीमधलं जर स्क्रिप्ट असेल तर मला तेही देवनागरी लिपीतच लागतं. इंग्लिश असेल तर मग मी ते रोमनमध्ये वाचेल. पण आणि ह्याचे सगळ्याचे संस्कार पार्ले टिळक विद्यालय. पण ना पुष्कर सर, आपण आता गप्पा मारतोय तर मी ना नेहमी कलाकारांना, जेवढे मी आता इंटरव्ह्यू केलेत ना, तेवढे मला ना त्यांच्या डोळ्यात आनंद दिसतो. बाकी कलाकार जेवढे मोठे झाले त्यांच्याबरोबर तुम्ही करिअर सुरू केलं. मग काल मी आनंद सरांना विचारलं तर आनंद सर म्हटले, अरे सुबोध जेवढं काम करतो त्याचा जास्त आनंद सुबोधपेक्षा मला आहे. एक्झॅक्टली. आता ते तुमच्या ह्याच्यात पण असेल ना, म्हणजे ज्या समीर सरांना तुम्ही कॉलेजमध्ये एकत्र काम केलं, आज जेव्हा समीर सरांना एक वेगळा मान मिळतोय, बहुमान मिळतोय त्या हास्य जत्रेत किंवा वॉट एव्हर इट इज, एवढ्या वर्षाने मिळतोय, एवढ्या वर्ष ते काम करतायत, त्याचा आनंद सगळ्यात जास्त तुम्हाला आहे. म्हणजे अतुल परफेक्ट त्या दिवशी प्रामाणिकपणाचा, त्याच्या अत्यंत जेन्युइन कामाचा, काय म्हणूया त्याला, त्याच्या पंक्च्युअलिटीचा, त्याच्या सिन्सिअरिटीचा, त्याला जो फायदा आत्ता होतोय ना, तो न सगळ्यांनी घेण्यासारखा. वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आणि अत्यंत आज्ञाधारक, विश्वासने सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं करणं पाळणं. म्हणजे काय सिग्नल न देणे. बरं, त्याच हॉर्न मारतात आपल्याला. आपण पुढे होत, ते मागून येत आहेत, सिग्नल न देता चालायचं. संतोष पवार बरोबर सुद्धा नाटकांमधनं जी कामं केली किंवा निर्मिती सावंत बरोबर नाटक केलं, त्या नाटकामध्ये मी बघितलं होतं समीरच्या एका ऍक्शनला वन्स मोर यायचा. नाटकामध्ये कधी वन्स मोर येतो का? पण समीरच्या एका ऍक्शनला वन्स मोर यायचं मी बघितलेलं आहे. सर मला विले पार्लर फिरवतात आणि पार्ल्याच्या भाजी मार्केट बघा, लोक कुठलंही टेन्शन नाही, आपण गर्दीत चालवतोय, नाही चालवत आहोत, आपल्याला हॉर्न आपल्या पायाला ब्रेक आहे ना, आपल्याला हॉर्न वाजवावंच लागत नाही. डायरेक्ट आता उलट्या बाजून आलेला गाडीवाला आहे तो जायला मागे. किती स्मार्ट आहेत लोक ना. बघा, आपल्याकडे जुगाड करणारे खूप आहेत ना. खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी करत असतात वेगवेगळ्या, पण नाटक हे प्रेम आहे हे आपण म्हणूया का? कारण तुम्हाला जेव्हा नाटक करायला मिळतं तेव्हा तुम्ही एक तर त्याच्या तालमी असतील, ते नाटकाचा दिवस असेल, ते नाटक होण्याचा प्रोसेस असेल, हे सगळ्यात जास्त आनंद देतं का पुष्कर श्रोत्रे एक अभिनेत्याला? हो, नाटक आणि सिनेमा माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि याची कारणं पण तशी आहेत. जेव्हा माझं नाटक किंवा सिनेमा बघायला लोक वेळ आणि पैसे खर्च करून येतात, राईट, तेव्हा ती माझी जबाबदारी वाढणारी असते. ती गोष्ट माझी जबाबदारी वाढणारी असते. बरोबर. याच्यामध्ये लोकांनी माझ्यासाठी वेळ दिलाय, माझ्यासाठी तिकिटासाठी पैसे खर्च करून ते आलेले आहेत. त्यामुळे नाटक आणि सिनेमा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अर्थात टेलिव्हिजन सुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याचं वेगळं कारण हे आहे
की जर मी टेलिव्हिजनवरती प्रेक्षकांना आवडेल असं काम करत नसेल तर त्यांच्या हातात एक रिमोट आहे जे कचकन बदलतात रिमोट चेंज करू शकतात. त्यामुळे तिकडचं व्यवधान आणि तिकडची जबाबदारी वेगळी. गाण्याची आवड ह्याचं काय हो, तुमचं काय समीकरण आहे? कारण तुम्ही अनेक कलाकारांसोबत प्रयोग करता किंवा मैफिली करता, त्याच्यात तुम्ही वेगळी वाद्य तुम्ही वाजवता, तुम्हाला कोणी देत नाही पण तुम्हाला आवड आहे ती वाजवायला. हे काय आहे आवड तुमची? संगीताबद्दलची, गाण्याबद्दलची, संगीतकारांबद्दलची आणि वेगळं? एक तर मला गाण्याची, म्युझिकची सर्व प्रकारच्या शास्त्रीय सुद्धा, उपशास्त्रीय सुद्धा, सुगम संगीत, भावगीत, फिल्मी या सगळ्या गाण्यांची मला खूप आवड आहे. दुर्दैवाने मला गाणं शिकता आलं नाही, एखादं वाद्य शिकता आलं नाही. पण निवेदक म्हणून जेव्हा म्हणून सांगीतिक कार्यक्रमात असायचो, मी सूत्रसंचालन करत असायचो, त्यावेळी ना मला ह्या सगळ्यांचं अप्रूप वाटायचं की ह्या संगीतकाराने केलेली चाल, ह्या गायकाने किंवा गायिकेने म्हटलेलं गाणं आज ह्यांना हे गाता येत आहे, आज ह्या वादकाला हे वाजवता येत आहे. हा पीस ज्या वादकाने वाजवला आहे, तो टोनी वाजे, हा पीस मनरिदाने वाजवला आहे, हा पीस ह्यांनी वाजवला आहे, हा पीस ह्यांनी वाजवला आहे. कळलं तुला? सो मारुती कीर साहेबांनी जी अरेंजमेंट केलेली आहे ती आत्ता हे लोक वाजवत आहेत. सो हे सगळं मला खूप अप्रूप वाटायचं यांचं. आणि मला गाणं, म्युझिक, वाद्य काही शिकलेलं नसल्यामुळे मला त्याचं दुःख व्हायचं. पण मग त्यांच्या संगतीत राहून संगतीचा परिणाम होतो ना, तसा त्याचा परिणाम झाला. आणि मी एक वाद्य वाजवलं. मी पर्कशन्स काही थोड्या प्रमाणात वाजवतो, अगदी थोड्या बारक्या प्रमाणात वाजवतो. मी काही स्वतःला पर्कशनिस्ट म्हणून घेणार नाही, पण माझ्याकडे एक ताल असल्यामुळे मी काही पर्कशन्स वाजवतो. आणि अचानक आम्हाला गाण्याचा आवाज यायला लागला, हार्मोनियम, तबला आणि कोणतरी छान गाणं म्हणतंय. सो आम्ही त्या बिल्डिंग खाली थांबलो आणि आम्ही ऐकायला लागलो, अरे कोणतरी खूप छान गाणं म्हणतंय रे, आणि कुठेतरी छान मैफिल रंगते. काय करावं खालनं किती वेळ ऐकणार. आम्ही दोघांनी ठरवलं, धीर एकवटला आणि आम्ही वरती गेलो. ओळख पाळख काही ओळख पाळख नाही. ज्या घरामध्ये ही गाण्याची मैफिल चालली होती त्यांचा दरवाजा उघडा होता, घराबाहेर चपलांचा खच होता आणि घरामध्ये गाण्याची मैफिल रंगली होती. तर आम्हाला दारात बघितल्यानंतर त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने विचारलं काय. तर आम्ही सांगितलं की आम्ही गाण्याचे शौकीन आहोत, आम्ही काही तुमच्या कोणाच्या परिचयाचे नाही आहोत, पण चांगलं गाणं ऐकू येते, तर आम्हाला असं वाटलं की या मैफिलीला आपण बसावं. तुमची परवानगी असेल तर आम्ही बसू गाणं ऐकायला. ते आनंदाने म्हणाले, हो या, आमच्या घरी हे आमच्या घराचे दरवाजे अशा कामासाठी काय मोगडे असतात, या. ती लालजी देसाईंची मैफिल चालू होती आणि त्यांचं गाणं आम्हाला तिथे याची देही याची डोळा ऐकायला, अनुभवायला मिळालं. आता त्याच बिल्डिंगमध्ये मी ज्यांच्या घरी ह्या मैफिलीसाठी गेलो होतो त्यांचा खालचा फ्लॅट आहे ना, तिथे मी राहायला आलो. क्या बात. मॅनिफेस्टेशन. आपण नेहमी चालत राहतो, वी शुड कीप वॉकिंग असं नेहमी लोक म्हणतात. आपण काम करत राहिलं पाहिजे. तुमचा या क्षेत्रात काम करण्याचा मोठो तरी काय होतं आणि आहे तरी काय, की बाबा मी या क्षेत्रात काम करतो, हे माझं ब्रेड अँड बटर आहे आणि या क्षेत्रातच मला काम करत राहायचं. तो मोठो काय तुमच्या आयुष्यातला, तो तुम्ही काम करत याच्यात? मला चांगला अभिनेता आणि चांगला दिग्दर्शक म्हणून मला नावरूपास यायचे. निर्माता ही जबाबदारी माझ्यावरती अपघाताने आलेली आहे, पण मला अभिनयाच्या क्षेत्रात आणि त्याचबरोबर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात चांगलं नाव कमवायचं आहे. सो ह्या जबाबदाऱ्या पेलताना मजा येते. खरं तर छाती फुटेस्तोवर एवढी ती कामं असतात, पण ती कामं करण्याची मजा येते. सो कामाचा आनंद मिळाला पाहिजे आणि काम झाल्यानंतर त्याचं समाधान मिळालं पाहिजे. जे काम करतोय त्याचा आनंद आणि ते काम केल्यानंतर समाधान, हा माझा मोठो आहे. आणि जर आपल्या हिशोबाने काम नाही झालं तर चिडचिड होणं, त्रास होणं स्वाभाविक आहे. पण चला ठीक आहे, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडली, पण म्हणून नाराज, नाखुश होण्यापेक्षा पुढच्या वेळी ह्याच्यातल्या ज्या अडचणी असतील किंवा ह्याच्यात आपल्याकडनं जर काही चुका झाल्या असतील किंवा ह्याच्यात आपल्याकडनं काही राहून गेलं असेल तर ते रेक्टिफाय करणं, ती चूक सुधारणं, हे तर आपल्या हातात आहे. जर तुम्हाला एक संधी मिळाली, अशी एक तुम्हाला गप्पा मारायच्यात आणि या सीटवर तुम्हाला त्या कलाकाराला बसवायचं आहे, सो तो कलाकार कोण असेल आणि का? अमिताभ बच्चन. संपला विषय, बस. मी त्यांचा चाहता नाहीये बरं का, मी त्यांचा भक्त आहे. मी त्यांचा भक्त आहे. त्यांच्या कामातून, त्यांच्या वैयक्तिक वागण्यातून
आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तुमच्याकडचा टिपकागत फक्त चांगला पाहिजे की बच्चन साहेब जे करतात, बच्चन साहेब जे बाहेर वावरत असताना ज्या प्रकारची व्यवधानं पाळतात, ज्या प्रकारच्या गोष्टी करतात, ग्रेस ते शिकण्यासारखं. थँक्यू सो मच सर, आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल आणि आम्हाला आओ आओ पार्ला में आओ हे म्हटल्याबद्दल. म्हणजे जे लोक हे इंटरव्ह्यू पाहतील, पार्लात घर वगैरे आहे का असं वगैरे म्हणतील. पार्ला बहारदार आहे, पार्ला बहारदार आहे. आणि तुम्ही पण बहारदार. आणि हा इंटरव्ह्यूचा शेवट मला करायचा होता. मी खरंच, मला फार असा मोह मला खरंच होतोय आणि तुम्हाला सांगायचं की तुम्ही एक नाटक खूप सुंदर केलं दिलीप काका नंतर, तुम्ही हसवाहसवी. तर मला असं वाटतं तुम्ही 2-3 हसवाहसवीचे एक हे कराल का, म्हणजे आता कलाकारमध्ये त्या कलाकार पकडून काहीतरी. हसवाहसवी मधलं माझं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर ते म्हणजे कृष्णराव हेरमकर, ज्यांच्यासाठी हा सगळा घाट घातलेला असतो. असं वाटतं की आज पाहिल्यामध्ये एवढं मोठं सांस्कृतिक उपनगर आहे, ज्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या कलाकारांची नावं आहेत, उद्योगपतींची नावं आहेत, एवढ्या मोठ्या लोकांची पार्ल्याच्या दळणघडीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. तर या पुष्कळ श्रोतीने सुद्धा त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्यासारखं सुद्धा आपलं नाव करून दाखवावं. यापुढे पार्ला म्हटल्यानंतर पुष्कळ श्रोती हे नाव आलं पाहिजे. बस. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं, आपण नेहमी असं म्हणतो आयुष्यात लोकांना संघर्ष असतो, आयुष्यात लोकांना फार गोष्टी करायच्या असतात, पण तुम्ही लोकांना आनंद देतात. त्याच संघर्षाचा आनंद म्हणजे पुष्कर श्रोत. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू.